नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांच्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळावे, घरात पैसा टिकावा आणि सुख शांती नांदावी अशी आपली सर्वांची इच्छा असते. पण अनेकदा कष्ट करूनही यश मिळत नाही. आज मी तुम्हाला आपल्या शास्त्रात सांगितलेले असे 6 उपाय सांगणार आहे, जे अत्यंत साधे आहेत, पण त्यांचा प्रभाव खूप मोठा आहे. हे उपाय केवळ पैसे मिळवण्यासाठी नसून घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी सुद्धा आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा, कारण 5वा आणि 6वा उपाय हा सर्वात महत्त्वाचा आहे, जो तुमच्या भाग्यात बदल घडू शकतो. उपाय नंबर 1, गोसेवा आणि गृहवास. महत्त्व: शास्त्रात गायीला सर्व देवमयी मानले आहे. गायीच्या शरीरात 33 कोटी देवांचा वास असतो. काय करावे? रोज सकाळी स्वयंपाक करताना जी पहिली पोळी किंवा घास असेल, तो गायीसाठी काढून ठेवा, ज्याला गृहग्रास म्हणतात. जर शहरात गाय मिळत नसेल, तर आठवड्यातून एकदा गोशाळेत जाऊन चारा किंवा गुड शोभ अर्पण करावे. फायदा: ज्या घरात गायीची सेवा होते, तेथे पितृदोष राहत नाही आणि विनाकारण होणारे खर्च थांबतात. उपाय नंबर 2, गायत्री मंत्राचे विज्ञान. शक्ती: गायत्री मंत्र हा जगातील सर्वात प्रभावशाली मंत्र आहे. साऊंड थेरपी आहे. पद्धत: सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याकडे तोंड करून किमान 24 वेळा हा मंत्र म्हणावा. शक्य असल्यास 108 वेळा जप करावा. फायदा: या मंत्राच्या कंपनामुळे, व्हायब्रेशनमुळे बुद्धी तल्लख होते, निर्णय क्षमता वाढते आणि घरातील चिडचिड कमी होऊन शांतता लाभते. उपाय नंबर 3, गंगाजलाची शुद्धी. गंगाजल हे कधीही खराब न होणारे जल आहे. ते साक्षात विष्णूच्या चरणातून आले आहे. वापर: दररोज पूजेच्या वेळी देवाला गंगाजलाने स्नान घालावे. तसेच घरातील कोपऱ्यात थोडे गंगाजल शिंपडावे. फायदा: वास्तुदोषामुळे निर्माण होणारी नकारात्मकता गंगाजलामुळे नष्ट होते. घरात आजारपण कमी होते आणि चैतन्य निर्माण होते. उपाय नंबर 4, शालिग्राम पूजन. ओळख: शालिग्राम हे दगड नसून ते साक्षात भगवान विष्णूचे स्वरूप आहेत. गडकी नदीत हे पवित्र शालिग्राम सापडतात. पूजा: ज्या घरात शालिग्राम असतात तेथे लक्ष्मी स्थिर स्वरूपात राहते. शालिग्रामावर दररोज तुळशीचे पाने अर्पण करावे. नियम: शालिग्रामाची पूजा करताना मन निर्मळ असावे. याची प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नसते, ते स्वयंप्रभू असतात. उपाय नंबर 5, शंख आणि त्याचे महत्त्व. लक्ष्मीचा भाऊ समुद्र मंथनातून लक्ष्मी माता आणि शंख दोन्ही बाहेर आले, म्हणून शंखाला लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. 2 प्रकार: एक वाजवण्याचा शंख आणि दुसरा पूजेचा दक्षिणावर्ती शंख. पूजेच्या शंखात पाणी भरून ठेवावे आणि ते दुसऱ्या दिवशी दिवसभर घरभर शिंपडावे. फायदा: शंखाच्या आवाजामुळे घरातील सूक्ष्म जंतू आणि वाईट शक्ती नष्ट होते. प्रदीर्घ आजारातून मुक्ती मिळते. उपाय नंबर 6, तुळशीची सेवा, भाग्याचे सुरक्षा कवच. महत्त्व: तुळशी ही विष्णुप्रिय आहे. ज्या अंगणात तुळस हिरवीगार असते, तेथे कोणतीही संकटाची सावली पडत नाही. सेवा: दररोज सकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा घालावी. कधीही तुळशीची पाने विनाकारण तोडू नका आणि रविवारी तुळशीला पाणी घालू नका, अशी शास्त्र सांगते. महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हे उपाय करताना मनात श्रद्धा असणे खूपच गरजेचं आहे. उपाय म्हणजे जादूची काडी नाही, तर हे तुमच्या कर्माला साथ देण्याची ईश्वरी शक्ती आहे. तुम्हाला त्यातील कोणता उपाय जास्तीत जास्त आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल. चॅनलवरती नवीन असाल किंवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.